गडचिरोलीतील गायवाटप योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपानंतर IAS शुभम गुप्ता यांच्यावर तक्रारीचा ओघ वाढला आहे। एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी आणि भामरागडातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील असताना शुभम गुप्ता यांनी बनावट नोटीस बजावून कंत्राटदारांकडून खंडणी वसूल केली आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिक व पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले, असा गंभीर आरोप आदिवासींसह मानवाधिकार संघटनेने केला आहे। शुभम गुप्ता सध्या सांगली, मिरज, कुपवाडा महानगरपालिकेत आयुक्तपदी आहेत। गाय वाटपानंतर वराह पालन योजनेतही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भामरागड येथील पुगोटी परिवाराने केला आहे। 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुने यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौकात निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली। पत्रकार परिषदेत गुप्तांच्या कारनाम्यांचा तपशील सादर करण्यात आला। भामरागड येथील भारती इष्टाम यांनी व्यायामशाळा बांधकाम प्रकरणी भ्रष्टाचार रोखल्याने वनपट्टा परत शासनाने जमा केला। या विरोधात इट्टाम यांनी न्यायालयात लढा दिला आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला। कंत्राटदार विनोद चव्हाण यांनी सांगितले की गुप्तांनी बनावट नोटीस बजावून चौकशीची मागणी केली। पैसे न दिल्याने शासकीय कामकाज अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले। लॉयल मेटल्स कंपनीकडे केलेल्या कामाचे पैसे गुप्तांनी स्वतःच्या खात्यात घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यावर आपल्या बाजूने निकाल आला, असे त्यांनी सांगितले। एटापल्ली क्षेत्रातील पत्रकार आनंद बोरकर यांनाही आदिवासी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या बातम्या लिहिल्याने कारागृहात डांबण्यात आले होते। आदिवासी लोकांना लुटण्याची ही कोणती वृत्ती झाली? मग अशा अधिकाऱ्यांना नोकरीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही ना? काय गरज आहे अशा व्यक्तींना शासनाचे कर्मचारी म्हणून काम करायची? अशा व्यक्तींचं पद घेऊन घ्यायला पाहिजे। असे व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात काय कुठेही गेले तरी एक समोरचा व्यक्ती माणूस म्हणून वागणार नाही, माणुसकी दाखवणार नाही। मग अशा व्यक्तींना IAS अधिकाऱ्यासारखं पद का म्हणून ठेवायचं त्यांच्याकडे? हा पद त्यांच्याकडून लवकरात लवकर काढून घेतला पाहिजे, हीच एक मागणी आहे आम्हाला लोकांची। आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। मी स्वतः एक ट्रायबल वुमन आहे, एक आदिवासी महिला आहे, म्हणून मी माझ्या लोकांचे दुःख मनात तुमच्या समोर मी व्यक्त करत आहे। सर बोरकर सर तुमचे शिक्षित आहेत, पत्रकार पण आहेत। आम्ही मी मनोहर बोरकर एटापल्ली तिथे एक तालुका वार्ता मी तालुका एका पेपरचा तालुका वार्ता सुद्धा आहे, नगरसेवक आहे।